आणि आता राज्यातील काही भागात भीषण दुष्काळ असताना कृषी मंत्री परदेश दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे राज्यातला पूर्ण वेळ कृषी सचिव नसल्याची चर्चा सुरू झालेली आहे। कृषी आयुक्तांच्या बदलीने कृषी विभागात आता चर्चेला उधाण आलं आहे। त्यामुळे मान्सूनच्या तोंडावर राज्याचा कृषी विभाग वाऱ्यावर असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। त्यावरून विरोधकांनी आता सरकारवर आरोप केलेत, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलंय। राज्याला शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषी मंत्री बाहेर पळाले। कृषी मंत्री बाहेर असताना आयुक्तांची बदली होते, सचिव हा पूर्ण वेळ नसतो आणि आता खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला आहे। आढावा घेऊन सर्व परिस्थितीवर उपाययोजना करायची आवश्यकता असताना हे सगळे गायब आहेत। याचाच अर्थ शेतकऱ्यांची यांना चिंता नाही आहे। मंत्री जरी परदेशात गेले असतील तर त्याच्यामुळे इतरची यंत्रणा बंद पडण्याचं कोणतंही कारण नाही। स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असेल, या सर्व यंत्रणेकडे स्वतः मॉनिटरिंग करतायत, त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना सूचना देत आहेत, म्हणून चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही।